क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल अरे गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 थँक्यू चला कॅप्टनच्या मागे एकेकाने सर्वांनी यायचं आहे त्यांच्यासोबत मधोमध बरोबर मान्यवर पाहुणे चला या चला जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघासाठी लिटिल चॅम्प्स ही मॅच जे आपल्या भेटीला येते या JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये व्ही शेप मध्ये राहा सर्वांनी व्ही शेप JKCC वॉरियर समोर JKCC योद्धा क्या बात है चांगलं बॅटल रंगणार आहे या JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये एक्झिबिशन मॅच जे आपल्या भेटीला आली गेले या लिटिल चॅम्प्स मधून एका बाजूला JKCC वॉरियर समोर JKCC योद्धा आणि मी आमंत्रित केले मान्यवर पाहुण्यांच्या शुभसे हरेश्वर पाटील यांच्या शुभसे आपण टॉस करणार त्यासाठी दोन्ही कॅप्टन समोर या हरेश्वर पाटील साहेब यांच्या शुभसे आपण टॉस करणार आहोत JKCC असा कॉल आलाय आणि JKCC आला गेलोय यस टॉस जिंकला काय नाही बॅटिंग आता सिनियर समोर सिनियर असं चिल्ड कशा प्रकारची तयारी असणार आहे आता प्रथम बॅटिंग करायची आहे कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी कोणीच बोलत नाहीये चला ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी डकआउट मध्ये त्यांची फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या टॉस कप खेळपट्टीवरून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय JKCC योद्धा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JKCC वॉरियर संघाला मोठी मॅच आहे एक्झिबिशन मॅच आहे येथे आपल्या भेटीला कुठे जाऊ नका पाहत राहा JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 छोटासा ब्रेक आहे आणि या ऐकूया स्पर्धेचा टायटल सॉन्ग आणि त्यानंतर बोलूया डायरेक्टली मैदानाच्या दिशेने थँक्यू जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 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 थँक्यू दयानंद माळी साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा पहा या स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ओव्हर नसणार आहे 10 खेळाडूंचा समावेश आणि 4 षटकांचा सामना असणार आहे JKCC योद्धा समोर JKCC वॉरियर एक्झिबिशन मॅच जे आपल्या भेटीला आले आणि पहा लाईट शो काय जबरदस्त आयोजन आहे आमच्या विकेटच्या पाठीमागे
आणि ऑफिशियल पंचाने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जायचंय तोपर्यंत लाईट शो आपल्याला पाहायला मिळते JKCC अर्नाळा आणि काय शानदार दमदार आयोजन मध्ये आपण आहोत जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जिकडे एक मोठी स्पर्धा या अर्नाळा नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले JKCC बिग बॅश लीग 2025 एक्झिबिशन मॅच आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे हार्दिक आणि सुमित JKCC योद्धा समोर JKCC वॉरियर आणि 4 षटकांचा सामना असणार आहे आणि अशा या मॅच मध्ये चॅलेंजिंग ओव्हर नसणार आहे 10 खेळाडूंचा समावेश ऑल सेट आमचे ऑफिशियल दोन्ही पंच हितेश सोबत मुन्ना ही जोडी दाखल झाली गेली लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट साठी बहुजन विकास फुलपाडा विभागाचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पहा पहिल्याच चेंडूवर बरंच काय घडलं होतं आता फेकी इतक्या वेगाने गेलं ते पाठीमागे चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलं होतं नकेरकार धावांचा श्री गणेश होतं एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 1 धाव धावपळकावर आणि दिवेश गोलंदाजी मार्कवर आहे दिवेशचा हा बॉल ओ क्या बात आहे कटर टप्पा पडल्यानंतर थोडस वलन घेतलं होतं ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता नकेरकार डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय फुल टॉस चेंडू सुद्धा मिस केलाय ओहो या प्रकारचं मिस करणं म्हणजे डोकेदुखी वाढण्यासारखं झालंय आणि सर्व जे खेळाडू खेळतायत मैदानाच्या आतमध्ये भरपूर मेहनत घेतली यापूर्वी भरपूर किती दिवसांचा प्रवास होता ते कळायला मार्ग नाही परंतु ज्या ज्या वेळी ज्या ज्या खेळाडूंना इकडे येण्याची संधी मिळाली त्या वेळेला यांनी आपले 2 हात इकडे या मैदानामध्ये दाखवल्यात प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यात आणि इन्व्हॉल्व्ह होत असताना या स्पर्धेला अखेरकार एकत्र करून या आयोजन करण्याचा जो प्रयत्न होता तो पूर्णपणे या संपूर्ण फॅमिलीने करून दाखवला JKCC परिवाराकडून आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत जतीन माली आणि कामेश पाटील यांच्या अंडर खाली मुलं आहेत हे खेळाडू सर्व खेळतायत आणि ते सर्व कोच आहेत त्यांचे पहा क्या बात आणि इतकी गोड शिकवण दिली ना की आता सर्व मुलांना माहीत आहे यशवलेला या टुर्नामेंटसाठी किती महत्वाचे आपलं योगदान आहे आणि सर्वांनी 2 हात केले आहेत खरोखर मानावा लागणार आहे शानदार दमदार आयोजन मध्ये आपण आहोत जिकडे तिसऱ्या परामध्ये एक मोठी स्पर्धा जी आपल्या शुक्रवारपासून या भेटीला आली होती जिकडे शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत मधुकर पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 मध्ये बहुजन विकास फुलपाडा विभागाचे युवा अध्यक्ष तेजस कांबळे साहेब यांच्याकडून लगातार 3 चौकारला आणि लगातार 3 विकेटला हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार दोन्ही इनिंग साठी सर्व येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या तरी 1000 रुपयाचं पारितोषिक लगातारची गरज नाहीये एका ओव्हर मध्ये आणि एका खेळाडूने 6 चेंडूमध्ये 3 चौकार लगाले तरी सुद्धा तेजस्वी कांबळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार एका षटकामध्ये हॅट्रिक नाही परंतु 3 विकेट आले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक तेजस कांबळे साहेब यांच्याकडून असणार आहे नवीन बॅटर मैदानाच्या प्रेम येतोय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत एक्झिबिशन मॅच आहे पण शांतता काय आहे कळायला मार्ग नाहीये सिंगल पुन्हा एकदा आली गेले 8 धावा धावपळकावरती जिकडे 2 षटकांचा खेळ संपला या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने
तिसरं षटक मार्गस्थाने यशवलेला निशांतच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल. हो, कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग झाले वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने आले, सिंगल आले गेले पहिल्याच चेंडूवर. पहा धावा तितक्याशा नाही आहेत धावपलकावर, खूप मोठ्या अडचणीचा विषय. ओ, पाठीमागे सुद्धा या खेळाडूला बीट केलंय. 2 खेळाडू ऑलरेडी बीट. पहिला बॅटर बीट, त्यानंतर पाठीमागे एस्टनच्या मागे खेळाडू बीट. बाईकच्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती 10 धावा धावपलकावरती आहेत. निशान गोलंदाजी मार्कवर आहे आणि JKCC वॉरियर प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 10 धावा. टॅप केले चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल साठी येतोय. पहा, एक चौकार येणार कधी, यांना सर्वांना आतुरता लागली एका चौकाराची, परंतु एक चौकार अजून आलेला नाही आहे. सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. निशांतच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. समोर डाऊन टू ग्राउंड. येस, एक चौकार येणार, अखेरकार चौकार आला. चेंडू सीमारेख पार, चौकार, 4 धावा. कोलीवाड्याचा प्रभू श्रीराम, वंदन त्याच्या चरणावर. टाक्यो काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. डाऊन टू ग्राउंड समोर, ब्युटिफुल स्ट्रोक. 15 धावा धावपलकावर. पुन्हा तीच चुकी. निशांतच्या हातून चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, म्हणजे बॅक टू बॅक लगातार दुसरा. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. अर्नाला गावाची शान, JKCCचा संघ महान. पुन्हा कोलीवाड्याची शान, JKCCचा टाक्यो. पहिल्या 15 चेंडू मध्ये चौकार नाही आली, परंतु काय जबरदस्त 2 चौकार, काय एकूण हॅट्रिक. हो, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल आले गेले. पहा, 3 षटकांचा खेळ संपला आणि जवळपास 20 धावा धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना JKCC वॉरियर संघ. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. टाक्यो शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहा, इकडून आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. किती धावांचं टार्गेट सेट करतील. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल. ओ, मिस. बॅटर, बॉलर आणि एस्टनच्या मागे जवळपास 2 खेळाडू मिस झाले गेले. पहा, चांगली बॅटिंग केली प्रेमच्या बॅट मधून जवळपास 2 चौकार आल्यात. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय आणि आतापर्यंत 21 धावा धावपलकावरती. चर्चा होते, चर्चा महत्वाची आहे. आणि एक्झिबिशन मॅचला कशा प्रकारे पाहतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, बॅकअप चांगला होता. आता कदाचित सचिनने बॅकअप चांगला दिला नाही तर हा सुद्धा चौकार असता. सिंगल पुन्हा एकदा आली गेले. 22 धावा, 22 रन. हो, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. गॅप मध्ये चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. चांगली बॅटिंग करतोय प्रेम. आणि अजून एक, क्या बात आहे, लगातार दुसरा. पहा, आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जर काय 2 चेंडू मध्ये 1 चौकारला तर तेजाजी कांबळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रेमला. 2 आल्यात, आता 2मध्ये फक्त 1च मारायचंय. आता प्रेमचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत. ओ, ये क्या हुआ. आता मात्र प्रेमला बाद व्हावं लागलाय. गान पहिल्या विकेटचं पतन. साऱ्या गावामध्ये, अर्नाला गावामध्ये JKCCचा आई बोलबाला, JKCCचा आई बोलबाला. थँक्यू काव्या. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. शेवटचं अंतिम चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न आहे. कट केला गेला चेंडूला आणि सिंगल साठी. पहा, पहिल्या इनिंगचा खेळ संपवणे जवळपास 31 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना JKCC वॉरियर संघ आणि JKCC योद्धा या संघासमोर 32 धावांचं टार्गेट जे सेट, 33 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक.
थँक्यू चिराग मेहर एक मिनिट या मंचावर. चिराग मेहर एक मिनिट मुख्य मंचावर या. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक बाकी होता, त्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी एक ट्रॉफी होती, ती बाकी होती. रानोबा इव्हेंट्स कडून मयूर भोईर यांच्याकडून जी ट्रॉफी जी पॉम्पसूट केली गेली होती, दयानंद माळी साहेब आपण सांगितले की आपण ही ट्रॉफी देऊन चिराग मेहरचा गौरव करायचा. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता चिराग मेहरला आणि ती ट्रॉफी बाकी होती. त्या कारणाने आता चिराग मेहरचा ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे. काय जबरदस्त बॅटिंग या सुपर 12च्या पहिल्या मॅच मध्ये डीसीसी नवापूर कडून खेळत असताना चिराग मेहरने करून दाखवले. टाळ्या होऊन जाऊ द्या. चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि 32 धावांचा पाठलाग की बचाव या एक्झिबिशन मॅच मध्ये. योद्धा या संघाकडे आणि एक्झिबिशन मॅच मधून विनर टीमला जे KCC कडून कॅश प्राइज मिळणार आहे. आता बघूया याचा एद्गार सरप्राईज आहे, काहीतरी कॅश प्राइज आणि प्लस सरप्राईज म्हणून काहीतरी आहे. आता बघूया कॅश प्राइज आणि सरप्राईजचा हदगार नक्की कोण असणार आहे. ऑल सेट प्रेमच्या हातामध्ये चेंडू, पहिला बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली चेंडूने घेतली होती नेकेरकर, चेंडूला पाठीमागे अडवलं गेलंय. त्यात बॉल निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. ओ थोडीशी चुकी झाली होती, नो चेंडू घोषित केलाय ऑफिशियल पंच मुन्ना यांनी. नेकेरकर धावांचा सरी गणित होतो. एक धाव फलकावरती आहे. समोर खेळपट्टीवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ठेवले गेले तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या एका चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. प्रेम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मिस केला आहे पण थोडासा बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतात आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केला. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि पुन्हा बाहेर. प्रेमने इतकी चांगली बॅटिंग केली, मग गोलंदाजी करत असताना चुका काय करतोय. अशोकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. आपलं आपणास म्हणते की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थान पण बा. पुन्हा बाहेर. आता नो चेंडू आहे. आता नो चेंडू म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. एका चेंडू मध्ये 5 धावा, इतकं दडपण वाढलंय फ्रेमवर बॉलिंग करत असताना. ओ यावलेला मिस झाला गेलाय. चांगला चेंडू आतमध्ये येणारा आणि आतमध्ये येत असताना आता मात्र चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकार. पुन्हा बाहेर. आता बाहेर इतका आहे की पुढील चेंडू फ्री हिट असतात. नो चेंडू घोषित केला गेला. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. टॅप करण्याचा प्रयत्न, टॅप केला गेला चेंडूला पुन्हा एकदा सिंगल सोडी. यानंतर सुपर क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपल्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे पहिली मॅच जी JKCC अर्नाला संघासमोर DCC नवापूर हे बॅटल आहे, त्यामधून आपण जे क्वार्टर फायनलचे मॅचेस यानंतर जे आपल्या भेटीला येतील. प्रेम पुन्हा एकदा. ओ यावलेला बाहेर. आता इतक्या अतिरिक्त धावा आल्या परंतु या अतिरिक्त धावांमधून एकही मोठा फटका नाहीये. आता 2 खेळाडू चर्चा करत. धावफलक किती आहे? 9. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. नेकेरकर षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू आदरणीय सुरेशजी वर्तक साहेब आपणास म्हणते की आपण मुख्यमंचावरून स्थानपन्न व्हा. सुरेशजी वर्तक साहेब आपणास म्हणते की आपण मुख्यमंचावरून स्थानपन्न व्हा. फुल टॉस चेंडू होता हार्दिकचा आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला सिंगल साठी. पहिल्या चेंडूवर सिंगल रन. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि अशा वेळेला सुरुवात चांगली आहे.
सुरेश वर्तक साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि त्यांच्यासोबत जितेश वर्तक आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. या आपलं सहर्ष स्वागत आहे या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 मध्ये. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू आहे आणि ऐश्वर्याला कटर करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू इलेक्शनच्या बाहेर आहे. वाईट चेंडू घोषित. 5 चौकार नाही परंतु अतिरिक्त धावा इतक्या आल्यात की 15 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावांचा पाठला की बचाव. आता JKCC वॉरियर की JKCC योद्धा कोण अखेरकार एक्झिबिशन मॅच मध्ये विजयी होणार आहे काल सांगणार आहे. 1-6 16 धावा धावफलकावरती अजूनही 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. योद्धा या संघाला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला ट्राय केले गेले फेक येईपर्यंत डॉट बॉल निर्धाव चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू ट्राय केले गेले चेंडूला पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच 12-15 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया डायरेक्टली मैदानाच्या दिशेने. टाक्यू साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. इक्वेशन 12 मध्ये 15. ओ काय जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॅट चट्टोला लागला होता. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. एका धाव्याने समाधान मानावं लागलं. पण आता इतकंच वाटलं नव्हतं की या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील परंतु एकही चौकार न येता अतिरिक्त धावा इतक्या आल्यात की आता समोर दडपण थोडस वाढलं गेलं JKCC वॉरियर या संघाचे. ओ कडक स्ट्रोक पुन्हा चांगली फिल्डिंग हार्दिकची फेकी चाली गेली आणि कदाचित येस फिंगर गन पहिल्या विकेटचं पतन गन. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेट. टाक्यूचे ब्रेक थ्रू आला आणि नवीन बॅटर मदिनाच्या दिशेने दाखल होतोय. निशान येतोय. 1-8 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर 10 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल कडक स्ट्रोक पर्यंत बाउंड्रीच्या डायरेक्टली बाहेर गेलाय. अजून एका विकेटचं बदल गॉन. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. हाय नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. वानखेडे स्टेडियमवर सध्याच्या घडीला IPLचा थरार सुरू आहे. जिकडे चेन्नई सुपर किंग्स विरोधात मुंबई इंडियन्स आणि आयुष मात्रेच्या बॅट मधून 4 चेंडू मध्ये 17 धावा आली आहेत. 1 चौकार आणि 2 षटकार. काय जबरदस्त सुरुवात आहे. 1-4-6-6 सुरुवात. पहिलं सिंगल नंतर चौकार आणि लगातार 2 षटकार. काय जबरदस्त सुरुवात. पहा स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना आयुष मात्रेने काय जबरदस्त सुरुवात या IPLच्या थरारामध्ये करून दाखवली गेली. पहा आता 8 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. मॅच जतीन वर्सेस कामेश. एका बाजूला जतीनची डोकेदुखी वाढते दुसऱ्या चेंडूवर कामेशची डोकेदुखी वाढते. आता अशा वेळेला कोण जिंकणार आहे कळायला अजूनही मार्ग नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला पैकी झाली गेली ना. अजून एका विकेटचं पतन. जवळपास संपूर्ण खेळ या षटक्यामध्ये बदलला गेलाय. साहिलच्या गॉन. आम्ही दोस्तीचा राजा नाव हे गाज
कम आम्ही दोस्तीचा राज नव हे गाज कशात नाही कम आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम थँक्यू 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 आदरणीय काळ्या घरत बाबा यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या जे क्रिकेट अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. जय योगेश्वर डेकोरेटरचे ऑनर आहेत आणि कालपासून सुद्धा यांची आपल्याला खूप चांगलं रीतीने भेट मिळाली या स्पर्धेला. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला चेंडूला फक्त संघासाठी 5-6-13 या इक्वेशनला मॅच आणून थांबलं. जेकेसीचे योद्धा के जेकेसीचे वॉरियर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो कायम पब्लिकच्या मनात राहतो. कमावले आज अशी होणार. थँक्यू 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 थँक्यू. स्मिथ कॅप्टन स्मिथ येतोय आणि 6-13 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. पहिला बॉल खेळण्याचा डाईव्ह करण्याचा प्रयत्न फेकी झाले वेगाने परंतु सिंगल आले गेले. पाच मध्ये 12. चला जेकेसीसी अर्नाला कॅप्टन आणि डीसीसी नवापूर कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपण लगेचच टॉस करणार आहोत त्यासाठी दोन्ही कॅप्टनने टॉस का बॉक्स येऊन थांबायचं आहे. पहा अजून एक गडी धावतीच्या रूपाने बाद होतोय. आता 4 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. आयुष म्हात्रेने 6 चेंडूत 21 धावा केलेल्या आहेत. खरोखर जोरदार एकदा टाळ्या वाजवून आपल्याकडचा मुलगा आहे जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि एक प्रेक्षकांना विनंती आहे की महिला आलेल्या आहेत तर त्यांना थोडी बसायला जागा कोणी केली तर खूप फार बरं होईल. पहा आयुष मात्र कधी चांगली बॅटिंग करतोय. घरच्या मैदानावर IPL मध्ये डेब्यू करत असताना आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान आणि त्यामधून 2 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत आयुष मात्रेच्या बॅट मधून आल्यात. IPLचा थरार सुरू आहे वानखेडेच्या मैदानावर. चेन्नई समोर मुंबई इंडियन्स हे बॅटल जे सुरू आहे आणि त्यामधून आयुष मात्रे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 1 मध्ये 7 जवळपास या मॅच मध्ये औपचारिकता नेकेरकर मॅच फिनिश. सामना जिंकलाय जेकेसीसी वॉरियर्स या संघाने एक्झिबिशन मॅच मध्ये आणि पराभवाच्या छायेत जातोय जेकेसीसी योद्धा संघ. सर दोन्ही कॅप्टन आल्यात आणि आपण टॉस करणार आहेत. सन्माननीय अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. जेकेसीसी अर्नाळा आणि डीसीसी नवापूर या 2 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी येथील. प्रणय म्हात्रे चला या लवकर. आणि जेकेसीसी वॉरियर्स आणि आता जो एक्झिबिशन मॅच झाला दोन्ही टीमने डकआउट खाली करायचंय. चला सन्माननीय अशोक पाटील अशोक पाटील साहेब आपण टॉस साठी यायचंय.